झेप घेऊ शकणार नाही. त्यामुळे जो कोणी एक्सपर्ट आहे त्या विषयाचा त्याच्याबरोबर कोलॅबोरेशन करून आम्ही पुढे त्याच्यामध्ये यावं आणि त्याचा फायदा आपल्याला मिळावा. आता ही संपूर्ण स्टार्टअप संस्कृती किंवा स्टार्टअप चळवळ आपण जी म्हणतोय ही फक्त महानगरांपुरता मर्यादित राहू नये असा एक उद्देश आहे सरकारचा. ती ग्रामीण भागापर्यंत, आदिवासी भागापर्यंत, दुर्गम भागापर्यंत पोहोचली पाहिजे असं एक आहे तत्व आपलं. तर हे पोहोचवण्यासाठी म्हणजे आपले नेमके उपक्रम काय आहेत आपल्या विद्यापीठाचे? ॲक्च्युली जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं की 16, 17, 18 पासून ही संकल्पना हळूहळू मोठ्या मेट्रोजमध्ये सीमित होती. मुंबई, बँगलोरला तर सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया असं बोललं जातं. पण हळूहळू महाराष्ट्रात आणि मुंबईनी पण ती जागा घ्यायला सुरुवात केलेली आहे. मुंबई आहे, पुणे आहे, त्याच्याचबरोबर नागपूर, अशा 3 शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात आज स्टार्टअप्स आहेत. त्याचबरोबर आता आपण बघतोय की आमची जी महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी आहे ह्याच्या अंतर्गत जवळजवळ 29 इन्क्युबेटर्स आहेत. आणि ह्या जे 29 इन्क्युबेटर्स आहेत ह्या फक्त मोठ्या शहरांमध्ये सीमित नसून अगदी ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीजमध्ये सुद्धा इन्क्युबेटर्स दिलेले आहेत. अकोला आहे, अमरावती आहे, अशा अनेक ठिकाणी सुद्धा इन्क्युबेटर्स हळूहळू यांनी जायला सुरुवात केलेली. त्याचबरोबर महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीनी ग्रामीण भागात आणि ट्रायबल भागात जाण्यासाठी सुद्धा एक धोरण सुद्धा आणलं आहे. बिरसाचं एक नवीन योजना आलेली आहे आणि मला असं वाटतं की पुढच्या चर्चासत्रात तुम्ही तिथल्या सीईओंना बोलवलं तर ते तुम्हाला या विषयावरती खूप व्यवस्थित तुम्हाला त्याची मांडणी करू शकतील. आणि आपण पोचायचा प्रयत्न करतोय. ग्रामीण भागात जोपर्यंत आपण पोचू शकणार नाही, ग्रामीण भागात स्टार्टअप्स तयार झाले तर ग्रामीण भागात आपल्याला एम्प्लॉयमेंटच्या अपॉर्च्युनिटीज, रोजगाराच्या अपॉर्च्युनिटीज आपण तिथे क्रिएट करू शकतो. आणि रिव्हर्स मायग्रेशन थोडंसं